झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव,
झाला प्रेत रूप
मरते हाय हाय मरते हाय हाय मरते हाय हाय मरते हाय झाला प्रेत रूप शरीराचा भाव
लक्ष्येला ठाव स्मशानिका रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म वैराग्याच्या शिमी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मद्वेषी होडीला घट केला चरणी महावाक्य धरी कुंभधारी प्रणाम रूपाचे शरीराचे त्याची समर्पिले तुका म्हणे रक्षा धर्या प्याप तुका म्हणे रक्षा धर्या प्याप उदळीला दीप गुरु कृपा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्येला ठाव स्मशानिका रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांडी आहे वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि आज हा जो निर्वाण महोत्सव 26वा निर्वाण महोत्सव गेल्या वर्षी अमृत महोत्सव झाला यावेळी आपलं रौप्य महोत्सव झाला यावर्षी हा 26वा निर्वाण महोत्सव संपन्न होत आहे तेव्हा या उत्सवाची असणारी अधिष्ठात्री संत देवता अनंत श्री विभूषित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ परम आदरणीय प्रातस्मरणीय वंदनीय असणारे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी ब्रह्मदेव गुरुजी या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अशी अपूर्व अहेतुकी अशा अनुग्रहामुळे दयेमुळे आज आपण या ठिकाणी गुरुजींच्या निर्वाणानंतर 26व्या वर्षी जे आपण त्यांच्या या निर्वाण दिनाच्या किंवा निर्वाण महोत्सवाच्या संबंधाने आपल्याला श्रद्धांजलीच्या निमित्ताने अंतर्मुख होऊन संत गेले दया ठाया देवराया पाववी संत ज्या पद्धतीनं आपलं जीवनशैली त्यांनी ठेवली आपला अंतकाल साधला आणि शेवटी आपल्या स्वस्वरूपात लीन झाले तेव्हा महामानव म्हणून असणाऱ्या गुरुजींच्या कृपाछत्राखाली आपण सर्व आपल्या आत्मकल्याणासाठी काही त्यांच्या कृपेचे शिंतोडे आपल्याला मिळावे म्हणून ही जी शब्दरूपी सुमन त्यांच्या चरणी समर्पित करायची आणि त्यांच्याकडं कृपा दानाची याचना करायची त्याच्यासाठी ही प्रवृत्ती आहे हे परमवंदनीय गुरुजींचं असं स्मृतीस्थळ आहे की या ठिकाणी आल्यानंतर काही अभंगावर चिंतन करावं किंवा काही या ठिकाणी गुरुजींचा आवडता विषय वेदांत विषय आणि त्याच्यावर काही चिंतन करावं असं वाटत नाही या ठिकाणी त्याचं कारण असं आहे की जवळजवळ आम्हाला परमवंदनीय स्वामीजींचा 18 वर्ष सहवास घडला आणि त्याच्याबरोबर आम्हाला पितृछाया ज्याला म्हणतो आपण ती गुरुजींची 14 वर्ष लाभली आणि त्याच्या अगोदरही माझा 5-6 वर्षाचा परिचय होता त्यामुळं या ठिकाणी अनेक प्रकारच्या स्मृती या ठिकाणी होतात आणि एक भावनांचा जो कल्लोळ आहे जर आपल्याला जीवनमुक्ती समजावून घ्यायची असेल तर जीवनमुक्तीच्या ज्या काही प्रक्रिया आहेत जीवनमुक्त पुरुषाचं साधन काय त्यांनी कोणता अधिकार मिळवलेला आहे
त्यांनी कोणत्या प्रकारे साधना केलेली आहे, त्याचं फल त्याला कसं प्राप्त झाले आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी त्यांनी काय केलं हे जर पाहायचं असेल तर जीवनमुक्ती विवेक पंचदशी उपनिषदादी ग्रंथ पाहण्यापेक्षा श्री गुरुजींचं जे काही चरित्र किंवा त्यांचं जे कथन त्यांनी जे पाठामध्ये अमृतानुभव ज्ञानेश्वरी विचारसागर वृत्ती प्रभाकर या रूपाने जे चिंतन सांगितलं ते चिंतन म्हणजे सर्व शास्त्राचं सार सर्वस्व सांगितलं आणि ते जगलेही. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे यावत जीव त्रयो वंद्या वेदांत गुरु ईश्वरा. त्यांनी सांगितलं जोपर्यंत मनुष्याच्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत त्याला तत्वज्ञान जरी झालं तरी सुद्धा त्याला गुरु ईश्वर आणि शास्त्र वेदांत शास्त्र हे त्याला अनुसरणीय आहे, वंदनीय आहे. गुरूंच्या जीवनात जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये दिले आदव विद्या प्रसिद्ध्यर्थम. अगोदर हे वेदांत चिंतन मनुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत करावं. आसुप्ते रमृते कालम नयेत वेदांत चिंतया. झोपेतून जागा झाल्यापासून आणि कळायला लागल्यापासून तर मरेपर्यंत वेदांताचं चिंतन करावं. आसुप्ते रमृते कालम नयेत वेदांत चिंतया. वेदांत विचारामध्येच त्याचं आयुष्य जावं. याचा अर्थ काय शास्त्र जे आहे त्याला सेव्य आहे. तर त्याविषयी पाहिजे झालं. पुन्हा दुसरं सांगितलं कशासाठी तर शास्त्र सांगितलं की तुम्हाला ज्ञान करून घ्यायचं असेल, आत्मज्ञान करून घ्यायचं असेल तर गुरु आपलं शास्त्र हे वंदनीय आहे. दुसरं सांगितलं गुरु वंदनीय आहे. ज्यांनी आपल्याला ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा गडभास गेला साक्षात परमात्मा मद भेटलेला विसरू कसा मी गुरु पादुकाला. याचा अर्थ ज्या गुरूंनी आपल्याला हे आत्मज्ञान दिलं त्यांच्याविषयी कृतज्ञत्वाचा आळ येऊ नये म्हणून शास्त्राने त्या ठिकाणी जणू काही एक विधी सांगितला किंवा शास्त्राने एक विधान सांगितलं की मरेपर्यंत गुरु सेवा करावी. आणि तिसरं सांगितलं की ज्या ईश्वराने ज्याने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्या ठिकाणी आपण ईश्वर भक्ती करावी असं सांगितलेलं आहे. खरं जर पाहिलं तर आत्मज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं भक्ती करण्यासाठी द्वैत पाहिजे. ते द्वैत त्याच्या ठिकाणी राहिलं नाही. गुरूंशी त्याचा अभेद भाव झालेला आहे त्यामुळे द्वैताची सिद्धी नाही. आणि शास्त्राचं जे अभिप्रेत तात्पर्य आहे ते तात्पर्य आहे न कश्चित आहे ते जीवा संभव क्षण विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचिन न जायते. या ठिकाणी गौडपाद कार्यामध्ये सांगितलं की जीव कधी उत्पन्न झाला नाही, ईश्वर उत्पन्न झाला नाही आणि काहीच उत्पन्न झालं नाही. याला म्हणतात अजातवाद. शास्त्र सांगतो शास्त्राचा सिद्धांत आहे अजातवादाचा. जे जीव जगत ईश्वर ह्या कोणत्याच संकल्पना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झालेल्या नाहीत. आत्मस्वरूप हे या ठिकाणी निर्विकल्प अशा स्वरूपात आहे. ते असंग निर्विकार एकमेवाद्वितीय सोबत सजातीय विजातीय भेदाने रहित आणि त्याच्यामध्ये देश काळाचा वस्तूचा परिच्छेद नाही अशा प्रकारचे हे स्वतःसिद्ध आणि स्वयंप्रकाश आत्मा आहे. अशा प्रकारचं ज्ञान ईश्वर कृपेने गुरु कृपेने आणि शास्त्र कृपेने ज्या जीवनात झालं तरी सुद्धा कृतज्ञत्वानुपपत्त हे आपल्यावर कृतज्ञत्वाचा आळ येऊ नये म्हणून हे सदा सेवनीय आहे. ही गोष्ट आपल्याला बोलता येते पण गुरूंचं जीवन जर पाहिलं तर हे मूर्तिमंत ज्याच्यामध्ये शास्त्र चिंतन ईश्वर भक्ती आणि गुरु भक्ती त्यांच्या जीवनात मूर्तिमान होती. अजूनही गुरुजींचं कन्याश्रमामध्ये संध्याकाळच्या वेळेला हे नाचायचं शाळा सुटल्यानंतर आणि किंवा इथले पाठाच्या अगोदर आणि आले की स्वामी महाराज बसलेले असायचे. आमचा पाठ सुटलेला असायचा आणि त्यावेळेला त्या दोघांची चर्चा व्हायची म्हणजे कधी कधी नुसते बसून राहायचे. स्वामी महाराज त्यांना खिजवायचे काहीतरी शंका विचारायचे मग ते बोलायला प्रवृत्त व्हायचे. आणि जर म्हटलं तुम्हाला बोलायला अगोदर काय होते तेव्हा ना पृष्ठ हा पश्चित पुरे त्यांच्या लिहिलं की जवळीकेची सरोवरे उचंबळल्या कालवती परस्परे का तरंगाची गवळाने तरंगाची होती. जर मध्ये एक भिंत आहे आणि दोन्ही बाजूला सरोवर आहे
कोणत्या बाजूचा वारा आला की ह्या सरोवरात जाईल, या सरोवराकडून वारा आला की त्या सरोवरामध्ये जाईल. त्याप्रमाणे तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. ज्याला ब्रह्माभ्यास म्हणतात. एकटा असलं तर आपल्या आनंदात, दुसरा असलं तर सच्चर्चेमध्ये, आपल्यापेक्षा कमी असला तर त्याला समजावून सांगणं, एखादी गोष्ट आपल्यापेक्षा श्रेष्ठ असला तर वेदांत प्रक्रिया समजावून घेणं, अशा प्रकारचा जो ब्रह्माभ्यास आहे त्या ब्रह्माभ्यासाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रातस्मरणीय गुरुजी. असं आहे की गुरुजींच्या जीवनामध्ये एक घटना सहज सांगतो. त्या ठिकाणी ईश्वरनिष्ठा किंवा शास्त्रनिष्ठा यापेक्षाही गुरुजींच्या ठिकाणी गुरुनिष्ठा ही अधिक होती. घटना सांगतो. गुरुजी एकदा आले संध्याकाळी. स्वामीजीने विचारलं, काय चाललंय सध्या चिंतन? तर गुरुजींनी सांगितलं, बरं झालं तुम्ही विचारलं. म्हणजे आजच विचारसागराला सुरुवात झाली असं त्यांनी सांगितलं. आजच विचारसागराला सुरुवात झाली. मग कोणते ओळी सांगितले, काय सांगितलं? तरी ती पहिली ओळी सांगितली काय, ओम नमोजी श्रीकृष्ण राया मदवरी तुझा अनुग्रह व्हावया श्री गुरु चरण कमलाया अभिनत्वे नमितो. अशा प्रकारची ओळी सांगितली. म्हणजे बरं, मग त्या श्रीकृष्णरायाचा कोणता अर्थ सांगितला? म्हणजे ते म्हणजे श्रीकृष्णराय म्हणजे आमचे गुरुवारी साखरे महाराज. त्यांना हे आलेलं नाव आहे, त्यांच्या जन्मापूर्वी नव्हतं, नंतर राहणार नाही, परंतु हे परमात्म्याचं नाव आहे. हे तुमच्या लक्षात आलं नाही का? ते म्हणजे परमात्म्यालाही आमच्या गुरुजींचंच नाव आलेलं आहे. जन्माद्यस्य यतः ब्रह्मसूत्रामध्ये अर्थ करताना यतः म्हणजे परमात्मा. जो मूळ ब्रह्म आहे, सच्चिदानंद अद्वैत ब्रह्म आहे, ते ब्रह्मापासून हे ब्रह्माचं विवर्त जग झाले. त्याच्यामध्ये गुरु ईश्वर सर्व संकल्पना आहे. तेव्हा त्या ईश्वराने शुद्ध सत्वात्मक मायेची उपाधी घेतली आमच्या गुरुजींच्या द्वारा. विशुद्ध चैतन्याला त्यांनी फक्त या ठिकाणी उपाधी म्हणून शुद्ध सत्वात्मक मायेचा अंगीकार केला. मूळ कृष्ण झाले, परमात्मा झाला. त्याच्यामध्ये स्वामीजींनी सांगितलं, हे झालं तुमच्या मनाची संकल्पना, याला प्रमाण काय म्हणे. त्यांनी सांगितलं, ते म्हणे प्रमाणाला प्रमाण कशाला पाहिजे? गुरुजी आले. गुरुजींनी सांगितलं, तात्या हे आणा, विचारसागर आणा. आणला आणि ते तरी खूप राहिले आणि त्यांच्याजवळ गेले, स्वामी महाराजांच्या गादीजवळ, आणि त्यांना दाखवलं. म्हणजे तिथे आहे ना, कृपा केली श्री नारायणी असं दिलेलं आहे. तर स्वामी महाराजांनी इथं काय अर्थ घ्यायचा? ते म्हणजे नारायण म्हणजे परमात्मा, म्हणजे तुमच्या गुरु परंपरेने त्याचा अर्थ खाली साखरे महाराज असं दिलेला आहे. धन्य आहे तुमच्या गुरुनिष्ठेची. आणि स्वामी महाराजांनी प्रेमाने त्यांची पाठ थोपटली. मी सांगत असतो, थोडक्यात एखादी घटना सांगायची म्हणून सांगतो. अनेक वेळा सांगितलेली असेल. अशा अनेक घटना आहेत, पण काही घटना ज्या आहेत त्या आमच्या हृदयात कोरून बसल्या आणि त्या आम्हाला आमच्या जीवनात मार्गदर्शक आहेत म्हणून त्या सांगाव्या वाटतात. विठ्ठल एकदा असा काही प्रसंग झाला की ज्या प्रसंगामध्ये स्वामी महाराज नाराज झाले. त्यांनी कोणाला न सांगता ते आळंदी सोडून निघून गेले. ते गेले गरुडेश्वरला त्या ठिकाणी, आणि नर्मदा काठावर
एकटेच गेले. नंतर त्यांचं माहीत झालं, मग पुन्हा जाऊन त्यांना आणलं गेलं. तर स्वामी महाराज जेव्हा आले परत, तेव्हा आळंदीकरांना इतका आनंद झाला, लोकांनी पेढे वगैरे वाटले आणि सगळे लोकांनी गर्दी केली. दिवसभर स्वामी आले कळल्यावर सगळे आळंदी लुटून आले, बाहेरगावचे लोक आले आणि सगळ्यांनी खूप आनंद व्यक्त केला. परंतु गुरुजी काही दिवसभरात त्यांनी तिकडे फिरत नाही. गुरुजींना सकाळी माहीत झालं होतं. संध्याकाळी गुरुजी आले, ते म्हणजे अहो सगळं लोक लुटले म्हणजे इथं मला सगळ्यांनी आज दिवसभर, आणि गुरुजी तुम्ही इकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही. ते म्हणजे काय त्याच्यात विशेष आहे, उलट तुम्ही मायेचा फटका खाऊन आले. स्वामी महाराज पण इरसाल स्वभावाचे होते. ते म्हणे गुरुजी तुम्हाला योग्य वेळेला ओळख देईल म्हणून असं म्हटले. त्यानंतर काही मला वाटतं एखादं वर्ष 2 वर्ष गेले असतील किंवा एखादं वर्ष गेलं असेल. गुरुजींच्याही जीवनात असा प्रसंग आला की त्यांना काही समाजकंटकांनी त्रास दिला. तर त्या त्रासाला खूपच त्यांना उदास झाले. गुरुजींचं जे सगळं आता आहे महाराज आहे, सर्व ज्यांनी गुरुजींचं जीवन पाहिलं, गुरुजींच्या त्या चेहऱ्यावर इतकं गांभीर्य असायचं त्या त्याच्यावर दुःखाची छटा कोणाला ओळखायची नाही आणि सुखाचाही आविर्भाव कधी झाला नाही. अशा प्रकारचं ते जीवन. त्यामुळं त्या दिवशी ते मात्र येऊन उदासीन बसले. आम्हाला तर काही त्यांचा चेहरा वाचता आला नाही, पण स्वामी महाराज मात्र त्यांना म्हणले गुरुजी, आता ते पण स्वामी महाराजांना सर्व घटना माहीत होती. स्वामी महाराजांनी गुरुजी आज जरा उदास दिसतात. त्यांनी तो अभंग सांगितला, मला काही व्यवस्थित पाठ नाही, काही नाही कोणाचे खातं, नाही कोणाचे लागत, काही छळू येते लोक, दाट बळेची निष्ठंग, असं त्यांनी 2 चरण म्हणून दाखवले. स्वामी महाराज गुरुजीकडे या, इकडे या असं बसले. ते म्हणजे कंटक कोण, कंटक कोण म्हणे, कंटकाचा आत्मस्वरूपाशी काही संबंध आहे का? छळण्याचा त्याच्यापासून आलेल्या दुःखाचा संबंध अंतःकरणाशी आहे का आत्म्याची? याचा अर्थ तुम्हालाही मायेने चांगली थापड दिली. गुरुजी म्हणजे हे आपण जाणून सांगतोय. ते म्हणे मग मी पण जाणूनच सांगत होतो, घ्या टाळी म्हणजे. एकदा गुरुजींनी आम्हाला प्रवचन करायला सांगितलं गोरोबा काकांच्या ह्याच्यामध्ये. तर अगोदर स्मारक मंदिरामध्ये सप्ताह झाला. तर त्या सप्ताहामध्ये गुरुजींनी जे गोळी सांगितले, आधी सर्वनेंद्रिय पाहणे त्याच्यावर करा, पण ते मला 8 दिवस आधी सांगितले. आम्ही 8 दिवस सारखं हा ग्रंथ पहा, तो ग्रंथ पहा, चिंतन केलं. नवीनच सांगत होतो, सांगता येतही नव्हतं, परंतु सगळ्या पत्रावळीत जोडून कसे तरी त्याचं हे केलं. ते गुरुजींना आवडलं. तर गुरुजी म्हणजे हे प्रवचन इथं करायचं गोरोबा काकांच्या पुण्यस्मरणात. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि मी त्याच गोष्टी सांगायचं. आता मला काळ गेला होता, मी ठेवला तर मधुसूदन, शंकरानंदी, भाष्य, ज्ञानेश्वरी सगळ्या टीका पाहिल्या आणि नंतर बसलो तिथं. तर मी ओवी वाचायचा आणि मी म्हणायचा की या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात, असं जवळजवळ 4-5 वेळा म्हणतो. पुन्हा पुढचं काय वाक्य आहे, पुढं सगळं धावळं वावळं वाटायला लागलं, एक काही शब्द सांगता येईल. शेवटी गुरुजी बसले, उठले आणि ते म्हणले नारायणराव आता तुम्ही खाली बसा, मी बसतो. आणि गुरुजींनी ती तुम्ही अतिशय सुंदर रीतीनं सांगितली. नंतर संध्याकाळी आम्ही आश्रमात गेलो. त्याचे स्वामी महाराज होते आणि गुरुजी आले. तर स्वामी महाराज म्हणजे यांनी आपली विभ्रत घालवली म्हणे, एवढा शिकला विकला म्हणे आपल्याला अनुवाद नाही तरी नाही. आपण प्रवचन केलं होतं, काही काळ 5 मिनिटं तर बोलायचं, माऊली म्हणतात हे काय प्रवचन झालं का म्हणजे. त्याने असं गुरुजी करील. नंतर गुरुजी म्हणजे स्वामी असं द्या याच्यामध्ये. तर मग ते गुरुजी गेल्यानंतर स्वामी महाराज मला म्हटले, का रे तुला काही असं वाटलं होतं का मी चांगलं प्रवचन करीन म्हणून? मी म्हणलं हो वाटलं होतं, म्हणून जिरली म्हणजे खरोखर असं जे लिहिलंय ना स्वामी, आमच्या जीवनात आलेले काही महापुरुष जे आहेत ते त्यांनी लिहिलंय
की सर्व समुद्राची शाही केली, सगळ्या वृक्षांची लेखणी केली, पृथ्वीचं कागद केला, तरी सुद्धा सरस्वती लिहायला बसली तरी महापुरुषाचं वर्णन करता येत नाही. महामानव किंवा जीवनमुक्त पुरुष जे आहे तर त्यांचं वर्णन करता येत नाही. अशा ह्या मालिकेतले गुरुजी हे एक नररत्न आहे. मला एक माझं भाग्य वाटतं की गुरुजींच्या नंतर भाऊ आमचं साधन कैवल्यपर्यंत 4 पिढ्या पाहण्याचं भाग्य आम्हाला लागलं आणि त्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून राहण्याचं भाग्य मला लाभलं. हे मी माझं भाग्य समजतो. कन्यारत्नाद्वारा वंशही प्रचलित आहे आणि मुख्य जे आहे ज्ञानवंश जो आहे तो या ठिकाणी प्रवाहित आहे. आणि अशाच प्रकारचं चंद्रसूर्य असेपर्यंत या ठिकाणी असे वेदांताचे संत वाङ्मयाचं जे काही मार्गदर्शन आहे ते होण्यासाठी ह्या परंपरेतल्या प्रत्येक व्यक्तीचा हातभार लागावा अशी गुरुजींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आपण अभंगाचं यथाशक्ती यथामती निरूपण करण्याचा प्रयत्न करू. काही जी संतांची वचनं असतात त्याची चिरफाड करून प्रक्रियेने लावणं हे सोपं आहे, परंतु त्याचा जो सामान्य स्वरूपाचा जरी आपल्याला उमगलेला अर्थ आहे तो जर आपण अंगावर घेण्याचा केवळ श्रद्धेने प्रयत्न केला तर ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण जे काही परमार्थ करतो आपल्याला बऱ्याच वेळेला असं एक भ्रमत प्रवाहित होत राहिला. विशेषतः ह्या जे शतक चालू आहे हे कराळ कलिता हा एक प्रभाव आहे. याच्यामध्ये पारमार्थिक माणसं सुद्धा व्यवहाराला महत्व देतात आणि एवढंच नाही तर निश्चित व्यवहाराकडे सुद्धा प्रवृत्त होतो. याचं कारण असे की हा पिछेची आई आगे धकाई ही एक प्रकारची आपल्या आत्मघातकी परंपरा जी आहे तर त्या अशा प्रकारच्या परंपरेला आता थोडंसं स्थान येऊ पाहते. तर अशा वेळेला आपण अतिशय जागृत राहणं, डोळ्यात तेल घालून राहणं आवश्यक आहे. आणि एवढाच सिद्धांत आपल्या डोक्यामध्ये ठेवला पाहिजे, आपल्या मस्तिष्कामध्ये धारण केला पाहिजे की संतांचं वाङ्मय जे आहे म्हणजे काही शब्दांचा आपल्याला अर्थ कळणार नाही, शब्दकोशातही सापडणार नाही. कुणी महापुरुष सुद्धा त्याचं स्पष्टीकरण करायला कधी कधी म्हणतात की याचा आम्हालाही लागलं नाही. आपल्याला जे अभंग, जे चरण, जे शब्द कळले जेवढे कळले तेवढे आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी साठवायचे आणि त्याप्रमाणे आपल्या ह्या बाह्य जीवन प्रवाहामध्ये त्याची अनुभूती घेण्यासाठी हे पारमार्थिक जीवन आहे असा सिद्धांत आपण आपल्या मनी मानसी बाळगला तर आपल्याला ही अनुभूती जी आहे ती संतांच्या कृपेने आल्याशिवाय राहणार नाही. आता सांगतो, मला 8-15 दिवस विचारू नका, पुन्हा ते स्वामीजी कुठे राहतात असं विचारू नका. तर आपल्या हरिद्वारला जो साधना सदन म्हणून आश्रम आहे त्याचे असणारे म्हणजे आता ते मंडलेश्वर परमवंदनीय प्रातस्मरणीय आनंद विभूषित असे असणारे स्वामी महाराज विश्वात्मानंदपुरी हे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महात्म्य म्हणून संपूर्ण भारतात ज्यांची ख्याती आहे. तर ते आता 15 दिवस पण झाले नाही. त्यांचं यकृत आणि किडनी म्हणजे वृक्क म्हणतात त्याला, म्हणजे किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट दुसरं घातले दोन्ही अवयव आणि त्याच्यापूर्वी 1 लिटर पाणी त्यांच्या लिव्हरमधून निघत होतं. असे त्यांनी जवळजवळ 1.5 वर्ष 2 वर्ष म्हटलं तरी चालेल एवढाच खर्च. त्याचे किती वेदना असतील आपण विचार करा. आणि नंतर हे झाल्यानंतर 10 दिवसात त्या आता आळंदीला आले आणि आळंदीला त्यांना एकांतात एकटं राहायला सांगितलेलं आहे, राहतात सध्या.
तर त्यांना कोणाला भेटू देत नाही. पण काल त्यांच्या इच्छेने आम्ही थोडा वेळ थांबलो. आम्ही उभं राहत होतो, म्हणजे बसत होतो. तर ते त्यांना आता इथं ठेवलेले. सांगण्याचं तात्पर्य की आता मी सांगितलं, मी सर्वांना सांगितलं कोणाला सांगायचं नाही असं सांगितलं. पण आता मीच हे सांगितलं, तेव्हा तुम्ही एवढी कृपा करा की मला 1 महिनाभर विचारू नका. सांगितलं मी ऑपरेशन करण्याच्या अगोदर त्या सर्व डॉक्टरांना सांगितलं की मला ऑपरेशन नंतर ज्या वेदना होतात ते वेदना शमन देणारं कोणतंही औषध देऊ नका असं त्यांनी सांगितलं. आणि नाही घेतलं. आणि आत्ता सुद्धा 70-80 टाके, परंतु कुठले औषध त्याच्यासाठी वेदना शमन करणारं औषध चालू नाही. त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं की आतापर्यंत आम्ही जे शास्त्राचं चिंतन सांगितलं ऐकलं की मी शरीर नाही, मी शरीराचा साक्षी किंवा द्रष्टा आत्मा आहे. आणि द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही. आणि तत्वतः दृश्य आणि द्रष्ट्याचा कधी संबंधच नाही. द्रष्ट्याच्या ठिकाणी दृश्य कधी चितीत चैत्य झालंच नाही. जगत कधी उत्पन्न झालं नाही, देह उत्पन्न झाला नाही. असं जे आम्ही आयुष्यभर सांगत आलो तर त्याची परीक्षेची वेळ ही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं मला काही वेदनाशमक औषधं देऊ नका. आणि त्यांनी सांगितलं इतका आनंद आला. आणि आपल्याला जशी विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची वेळ आली आणि त्याच्यातून उत्तीर्ण झाला त्याला जसा आनंद होतो तेवढा आनंद त्यांना मास्क दिसत नाही. पण बाह्य त्यांच्या बाह्यच्या हालचाली त्याच्यावरून असं आज ते 3 किलोमीटर चालतात 15 दिवसाच्या. मोठमोठे मंत्री झाले, त्यांचे लिव्हर ट्रान्सप्लांट झाले, मोठमोठे अधिकारी श्रीमंत, त्याचं कोणी वाचले नाही. आणि अशा प्रकारचा असणारा आश्चर्यकारक व्यक्तिमत्व म्हणजे हे काल आम्ही पाहिलेले दिव्य आहे. त्यांना का झाली त्याचं कारण असं आहे की त्यांनी जीवनभरची साधना केली ती याच्यासाठी केली की मला साक्षी भावात स्थिर राहता आलं पाहिजे. या ठिकाणी देह तादात्म्य भ्रांती समूळ उच्चाटन झाली पाहिजे यासाठी त्यांची प्रवृत्ती आहे. आजही ज्याला म्हणतात बालवत इतका निरागस आणि अर्धयुक्त अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे. विठ्ठल की आपल्या जीवनातला जोही काही आपण स्वाध्याय करतो किंवा श्रवण मनन करतो ते सर्व आपल्या अंगावर घेण्यासाठी जेव्हा आपल्याकडे जातं तेव्हा आपल्याला अनंत जन्माचा प्रवास कमी कमी होऊन कदाचित याच जन्मामध्ये मृत्यूच्या अव्यवहित एक पूर्वक्षण का होईना आपल्याला हे तत्वज्ञान होऊ शकतं. नाही झालं तर स्वामी महाराज म्हणायचे एखादा जन्म तुम्हाला आला ना आईच्या गर्भात ज्ञान होईल. विठ्ठल स्वामी महाराजांनी एकाने विचारलं की मला आळंदीला येऊन काहीतरी 15 वर्ष झाले आणि मला काही समाधान लाभत नाही. त्यांनी सांगितलं वेदांत चिंतनाशिवाय समाधान लाभत नाही. त्यांनी सांगितलं वेदांत चिंतन सोडून मी दुसरं काही करीतच नाही, दुसरं काही केलंच नाही. मी इथं आल्यापासून वेदांताचंच चिंतन करतो. स्वामी महाराज म्हणे असं व्हायला नाही पाहिजे. ते म्हणे हा माझा अनुभव आहे, मग मला आता याच्यासाठी काय केलं पाहिजे, मला का होत नाही असं त्यांनी विचारलं. स्वामी महाराजांनी सांगितलं खरं सांगू का तुला, खऱ्यातलं खरं सांगू का, तुला वेदांत चिंतन फलीभूत होऊन जिथं असता मेल्या समान अशी स्थिती होत असते. आणि ही स्थिती तुला व्हायची होऊ द्यायची नाही. तू इथं जो आला ना त्याच्यासाठी आलेलाच नाही म्हणून होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये आपली स्वतःची अत्युच्च कोटीची प्राप्त झालेला हा जो स्वरूप स्थितीचा किंवा जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगत असल्याचा जो आनंद आहे तो तुमच्या आमच्यासाठी एक आपल्याला वाटाड्या मार्गदर्शक म्हणून शब्द रूपाने
हा मार्ग जो आहे ह्या अभंगामध्ये प्रतिपादन करीत आहे. हा अभंग दिसतो साधारणच आहे. अजून एक सहज या संबंधाने सांगतो. एक जणांनी सांगितलं, आम्हाला एक संन्यासी महात्मा भेटले या हरिद्वारला. तर ते म्हणे तुम्ही सगळे वारकरी जे आहेत हे सगळे ग्रस्ती लोक आहेत. दुसरी गोष्ट अशी तर द्वैती आहे, त्यांना शांकर तत्वज्ञानाचा स्पर्श नाही. तुमचं सगळं वाङ्मय जे आहे, तुमचे जे आचार्य संत आहेत ते पण द्वैती आहेत असं त्यांनी सांगितलं. ते म्हणजे मी काही त्याचा अभ्यास केला नाही, पण अनेक विद्वानांकडून मी ऐकलेले. आम्ही काही बोललो नाही. दररोज गेलं की ते तेच म्हणायचे. मग आम्ही त्यांच्या दर्शनाला जायचं बंद झालं. दर्शनाला म्हटलं त्यांना आता त्याचं माहीत नाही. नंतर त्यांनाच वाईट वाटलं. ते म्हणजे तुम्ही मुलांना येत होते पण 2-3 दिवसातून येत नाही तुम्ही, तुम्हाला काही वाईट वाटलं का माझ्या बोलण्यात? म्हणून आम्हाला वाईट काही वाटलं नाही, पण आपल्याला ह्या संतांचं जे वाङ्मय ते माहीतच नाही, त्यामुळे आपण असा आक्षेप करता म्हटलं. बाकी आम्हाला काही वाटलं नाही. तर मग मी त्यांना म्हटलं आम्ही तुम्हाला काही आणून देऊ का एखादा ग्रंथ? तर आम्ही हरिद्वारला एका दुकानात पाहिलं, ज्ञानेश्वरीचा हिंदी अनुवाद होता. आणि तो अनुवाद जो होता तर तो पाहिला आणि आम्ही आणला आणि म्हणलं त्यांना देऊ म्हणून त्यांच्याकडे. ते ठेवू नका माझ्याकडे, मी काय वाचत नाही दुसरं. मग आम्ही परत घेतला. मग त्यांना वाटलं की यांना वाईट वाटेल म्हणून ते म्हणे द्या. आणि दिल्यानंतर ते आम्हाला ऋषिकेशला कैलासाश्रमात 1 वर्षांनी भेटले. भेटल्यानंतर त्यांनी एकदम गळ्यात मिठी घातली. ते मी म्हटलं आम्हालाही आनंद झाला. तर ते म्हणे हा तुम्हाला सांगतो, तुम्ही जी ज्ञानेश्वरी दिली ती आतापर्यंत माझ्या त्यांच्याजवळ फक्त एक स्वप्नी म्हणजे त्यांचा जो काय त्याला म्हणतात की एकच पोशाख त्यांच्या बरोबर असतो आणि एक बृहदारण्यकोपनिषद आणि गीता असते. याच्या पलीकडे त्यांच्याजवळ कुठलाच संग्रह नाही. ते आता आंध्र प्रदेशात राहतात. तर आणि कुठल्याही प्रकारचं स्थान निर्माण केलं नाही, काही नाही. तर ते म्हटले की ह्या ज्ञानेश्वरी मी वाचली, परंतु 5व्या अध्यायात का जयाची आठवण मी माझी आईची आठवण विसरले दयाचे अंतकरण पार्थातो संन्यासी दानन निरंतर. ते म्हणजे मी 5व्या अध्यायापर्यंत आलो आणि ह्या ओवीपर्यंत आलो. तर आता मी ती ओवी जेव्हा वाचली, मला ज्ञानोबारायांचं ते विधान इतकं भावलं तर मी ठरवले की मरेपर्यंत ह्या ओवीचा अनुभव घ्यायचा. दयाचे मी माझी आईची आठवण, ज्याला म्हणतात जीवनामध्ये अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. अहंकार आणि ममत्व हे 2 गोष्टी काही दुःखदायक आहेत. आणि ज्ञानोबाराय म्हणतात मी आणि माझं अशी आठवण ज्याच्या अंतःकरणात विसरली त्याला म्हणतात संन्यास. आचार्य सुद्धा म्हणतात वृत्ती हे संन्यासायो संन्यासा, म्हणजे ज्याला वृत्तीचा संन्यास आहे. ज्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी या वृत्तीतला जो अहम वृत्ती आहे ती सुद्धा ब्रह्म आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन निधी ब्रह्म. अशा प्रकारची स्थिती आहे. आता त्या महात्म्याला आता आपण पारायणा पाठीमागं पारायण करतो, पण आपल्याला कधी असं वाटत नाही का एकतरी ओवी अनुभवावी. उलट पारायण किती झाली याचाच अभिमान होतो. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये जे काही निरूपण केलेलं आहे त्याच्याद्वारा खरं जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारायांनी आपली अत्युच्च कुटीची अध्यात्माची अनुभूती या ठिकाणी आपल्याला मोकळ्या अंतःकरणाने त्या ठिकाणी आपल्या पुढे प्रगट केली. ज्या मार्गाने संत गेले ह्या मार्गाने आम्ही गेलो. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे परवशेने संती हे पहिलं लावले निशाण ते नाम वैखरी मुखे गरजो. अशा प्रकारचं तुकोबारायांचं जीवन आहे. आणि त्यामध्ये तुकोबारायांनी ह्या अभंगाचं काही मी एकदा देऊला कीर्तन ऐकलं होतं. या ठिकाणी आपले जे वंदनीय सदानंदजी मोरे त्यांच्या वडिलांचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी याची काही भूमिका सांगितली होती. तर तिथल्याच लोकांनी मला सांगितलं ती भूमिका मी एकदा भामचंद्राच्या जवळ सांगितली, तर ते म्हणे सांगत नका म्हणून मी सांगत नाही. त्या अभंग प्रासंगिक पण आहे, पण त्या प्रसंग सांगितला नाही म्हणून काही बिघडत नाही. आपल्यासमोर अभंगाचे शब्द आहेत. त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना कोणीतरी असा प्रश्न केला की तुम्ही देहभावाविषयी अत्यंत उदासीन आहात. त्या ठिकाणी तुम्हाला धन
धनाची इच्छा नाही, मानाची इच्छा नाही, देवभाव विवर्जित अशा प्रकारचं पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. या ठिकाणी तुम्हाला दुसरं काही नाही, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, या अशा प्रकारच्या भूमिकेत आपण राहत असतात. तर हे राहण्यासाठी आम्हाला पण वाटतं की ही जी भूमिका आहे ही शास्त्रसंमत आहे, संत संमत आहे. आम्हाला सुषुप्तीत साधारणपणे याची अनुभूती पण आहे. ज्या वेळेला या सगळ्या द्वैताचा विसर पडेल तेव्हा केवळ अद्वैत आत्मस्थितीमध्येच आनंदाची उपलब्धी होईल. परंतु यासाठी प्रयत्न करून देखील आम्हाला याच्यामध्ये कधी यश येऊ शकत नाही. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही अशा प्रकारची जी अनुभूती घेत राहतात, कधीही पाहिलं तर वास्तविक दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्रियेक अन्न अन्न करिता मेली, अशा प्रकारची स्थिती आहे. दुष्काळाचा कहर झालेला आहे, पत्नी कर्कशा स्वरूपाची आहे. लोकांमध्ये तुका वेळा अविचार तरी बडबड फार, असे निंदेला पात्र जणू काही तुम्ही झाला आहात. आणि अशा वेळेला तुम्हाला विचारलं तुकोबाराय कसं आहे, तर तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, असं तुम्ही उत्तर देता. असं तुमच्या जीवन जगण्याची शैली ही काय आहे, नेमकं तुमच्या जीवनाचं जीवनचरित्राचं रहस्य काय आहे, तुम्ही केलेल्या साधना काय कोणत्या प्रकारची केलेली आहे ती जाणून घेण्याची आमची इच्छा आहे. असं कोणीतरी मुमुक्षुनी त्यांना प्रश्न केला असावा. विठ्ठल तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला दिलेले उत्तर आहे ते आपण म्हणतो प्रथम चरण आहे. झाला प्रेत रूपा सर्व मानवांतरांना दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती पाहिजे. हे अगदी निसंशय गोष्ट आहे. जगात कोणालाही मज लागी दुःख व्हावे असे कोणी भाविना जीवे. आणि सुख असं पाहिजे का ते अविनाशी सुख पाहिजे. कोणत्याही देशात कोणत्याही काळात कोणत्याही वस्तूच्या संपर्कात सुखाचा यत्किंचित देखील क्षय होता कामा नये.
उलट ते उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारं सुख पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु काय होतं, त्याचा मार्ग पण वेदाने सांगितला, संतांनी अनुभवला, तुम्हाला आम्हाला पण सांगितलं. पण आपण सर्व मार्ग करतो, नाना साधनाच्या केल्या खटापटा, पण त्याच्यापेक्षा सर्वात एक उपाय सांगून ठेवलेला आहे. सगळं नीतिशास्त्र मानणारा असो, धर्मशास्त्र, भक्तिशास्त्र, वेदांतशास्त्र किंवा व्यवहारशास्त्र काही जरी मानणार असेल तर त्याच्यासाठी हा जगद्गुरु तुकोबारायांनी एक उपाय सांगितला की याच्यामध्ये तुकोबारायांचं असं म्हणणं आहे आणि स्वतःची अनुभूती सांगत आहेत ते की मनुष्याने जर मरणाविषयी नेहमी विचार केला तर त्याचं जीवन परिवर्तन होत असतं आणि त्याच्यासाठी त्याला फार शास्त्राचा अध्ययन किंवा दुसरं काही करण्याची गरज नाही. त्यांनी हे शरीर जे आहे ते शरीर कसं मलमूत्र विष्ठा यांनी भरलेलं आहे, त्या त्वचेने याला झाकलेलं आहे, परंतु याच्यामध्ये मांस रक्त हे जे धातू आहेत हे जर पाहिलं तर अत्यंत मलिन अशा स्वरूपाचे आहे, दुर्गंधी अशा प्रकारचे. या शरीराचा जर विचार केला की हे देहतो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, भवतसे चाकी सुधले जन्म मृत्यूचा, असं हे शरीर आहे. किंवा या शरीराची अवस्था काही विपाय आगी माझी पडे तरी भस्म होऊन उडे, झाले स्वान वर पडे तरी ते विष्ठा, या चुके दोही काजा तरी होय भूमीचा पुंजा, हा परिणाम कपिध्वजा कश्मळोगा. एका माणसाने स्वामी महाराजांना विचारलं, अखंडानंद स्वामी महाराजांनी, की या ठिकाणी मला ही जे देह आहे ना, देहाविषयी आसक्ती आहे, त्याच्यापासून मला सोडवा, त्याच्यासाठी मला काहीतरी साधन सांगा. त्यांनी सांगितलं तुझी देहाची आसक्ती कधी सुटणार नाही आणि मी तुला त्याच्यासाठी काही साधन सांगू शकत नाही. त्यांनी सांगितलं मी तुम्हाला शरणागत झालेला आहे आणि मी सगळे प्रयत्न केलेले आहेत, परंतु मला काही हे साधत नाही, म्हणून तर आपलं मार्गदर्शनाची इच्छा करतो. त्यांनी सांगितलं ज्या शरीराविषयी मनुष्याने आसक्ती सोडायची, त्याची तादात्म्य भ्रांती सोडायची, त्या शरीरातून जो नांदतोय त्याच्यातलं कुठलं चांगलं आहे सांग. तुझ्या ही जी 9 छिद्र आहे किंवा श्री शरीरामध्ये 10 छिद्र सांगितलेले आहेत, तर अशा प्रकारच्या कानातून मळ, नाकातून मळ, डोळ्यातून मळ, गुदद्वारातून, मूत्ररंध्रातून सगळीकडे मलच मल आहे. नाथ महाराजांनी दिले अखंड परे वाहती नळे आणि ज्याची धुता तो कंटाळे, अशा प्रकारची ही स्थिती आहे. आणि तरी तुला त्या शरीराविषयी वैराग्य वाटत नाही. आता मी नवीन तुला काय सांगणार, स्वामी महाराज सांगायचे, तो एक आपण नेहमी चिंतन करत असतो, एकाची सुई हरवली टेलरची, आणि ती सुई हरवली आणि तो शोधत होता म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली. तेव्हा त्यांना मित्र आला, त्याने विचारलं काय शोधतो, आणि सुई शोधतो म्हणे, मग मी तुला मदत करतो. बराच वेळ झालं दोघे शोधत होते, सुई सापडली नाही. त्यांनी सांगितलं साधारण कुठं पडली असं तुला वाटतं, तिथं आपण पाहू, आधी जरा तिथं जास्त आपलं लक्ष केंद्रित करू. त्यांनी सांगितलं घरात पडली. म्हणे मग घरात का पडली तर इथं पाहून काय, म्हणजे इथं लाईट आहे. आपलं सुख हरवलंय अविचारामुळे, तर ते सुख मिळायचं असेल तर ते विचाराने प्राप्त होईल. आणि तो विचार जो आहे तो सगळ्यातला मोठा विचार आणि महत्वाचा विचार आहे. लोकांना मर म्हटलं तर चालत नाही, तर मरण्याचा विचार कोण करेल. लहान मुलाला जर म्हटलं की मर तिकडं, तो म्हणतो तू मर. माऊली म्हणतात आगा मरवा हा बोलू न साथी आणि मेल्यावरी तरी रडते, असं ते जातं गणिती गैरसपणे. मर म्हणलेलं आवडत नाही आणि मेला तर रडतात, पण इतकं मोलाचं आयुष्य वेचत शेवाया याचं मात्र त्यांना भान नाही. तुकोबारायांनी मोकळेपणाने संतांचं जीवनच याच्यासाठी आपला जो अनुभव आहे, हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, आणि ती जी गोष्ट आहे ती सगळ्या लोकांच्या मध्ये मुक्त हस्ताने वितरण करण्यासाठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले जन दीन जना. तेव्हा त्या मुमुक्षूची तळमळ पाहून तुकोबाराय सांगतात माझी साधना म्हणजे काय हे सांगू का, तर झाला प्रेतरूप शरीराचा भाव. शरीराचा भाव हो सत्ताया, शरीर जे आहे शरीर ते शरीर जे जीर्ण शीर्ण होत जातं,
जे या 5 भूतापासून उत्पन्न पिंड उष्ण आणलेलं आहे, शेवटी ती पंच महाभूत आपापल्या तत्वामध्ये विलीन होऊन जातात, त्याला मरण म्हणतात. ही अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा हे जे शरीर आहे, हे शरीराची सत्ता किंवा विद्यमानता किंवा अस्तित्वच मुळात नाही. हे शरीर झालंच नाही. स्वप्नातलं शरीर आपल्याला दिसतं की नाही? जागा झाल्यावर स्वप्नाचं शरीर राहतं का? बरं, जेव्हा अगोदर होतं का? जागा झाल्यावर राहतं का? आणि जेव्हा दिसतं तेव्हा दिसण्यापुरतं असतं का? असतं, दिसण्यापुरतंच असतं. वर्तमान काळात आहे का, भूतकाळात आहे का, भविष्य काळात आहे, तिन्ही काळात त्याचा अभाव आहे. त्याला केवळ प्रातिनिधिक सत्ता आहे. विठ्ठल आपल्याला त्याची एवढी आवश्यकता वाटत नाही आणि संतांच्या शब्दावरून जीवन ओवाळण्याची आपली तयारी नाही, म्हणून आपण कारण नसताना रडतो. विठ्ठल याचा अभ्यास काय आहे? जीविता असता मेल्या समान. तुकाराम स्वामी महाराज सांगायचे, जिवंत असतानाच आपल्याला हे मरण पावलं आहे असं जर आपण समजलं, किंवा देहाला मरण तर आहेच आहे, परंतु मरण जर आपल्याला आपण मरणाचा विचार जर केला तर देहाविषयी औदासन्य, उपेक्षाभाव, अनित्यत्व, दोषदर्शन, मिथ्यात्व आणि त्याच्या अधिष्ठानाचं दर्शन या सर्व गोष्टी होत राहतात. विठ्ठल आपल्याला माहिती आहे ना, ते जग्गल सुतार इथं त्यांना फाशी दिलं तेव्हा त्यांनी ज्या हत्या केल्या होत्या, मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या पण काही हत्या केल्या, तर त्यांना विचारलं कोर्टामध्ये हे तुम्ही कसं काय केलं? त्यांनी सांगितलं त्याच्यात काय विशेष आहे, आम्ही गीता अभ्यासली आणि त्याच्यामध्ये आत्मा अमर आहे, नैनम चिंतती शस्त्राने नैनम गहती पावकहा असं ते तोंडाने बोलले. आणि जेव्हा त्यांना शिक्षा झाली तेव्हा त्यांना विचारलं की तुमच्या आवडीचा पदार्थ काही खाद्य वगैरे असं सांगा. एकाने सांगितलं नाही, कारण आपण मृत्यू दिसतो ना, आवडीचे पदार्थ असतीलच का नाही त्यांचे, पण सांगितलं नाही. आणि 7व्या मजल्यावर ते कोपराने खिळानं वापरता कसे चढले असतील याची आपण कल्पना पण करू शकत नाही, गेले होते. आणि मग ज्या वेळेला त्यांना फासावर न्यायचं लटकायला, तेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही कसे जाणार, तुम्हाला वाहनात न्यायचं का तुम्ही चालत येणार? ते इतके गडबडीत झाले की त्यांना उचलून न्यावं लागलं. आता त्यांचं तत्वज्ञान गेलं कुठं? विठ्ठल मरण जर दिसलं ना माणसाला, की मरण दिसलं की आपाप वैराग्याला वेगळं साधन करावं लागत नाही, आपाप जे आवडी निवडी वगैरे हे सगळं जातं. तसं जर आपण मरणाचा जर विचार केला तर आपल्याला ह्या मरणमारी विद्या जी ब्रह्मविद्या आहे तिची आपल्या अंतःकरणात आपोआप उत्कट इच्छा, अभिलाष, जिज्ञासुत्व निर्माण होईल. विठ्ठल स्वामी महाराज सांगायचे की काही प्राणी असे आहेत त्यांची हत्या केली जाते, परंतु ज्या वेळेला ते शस्त्र पाहतात त्यावेळेला ते काही जर खाद्य त्यांच्या पुढे टाकलं तरी ते खात नाही. पण बोकड नावाची अशी जात आहे की त्याला त्या खाटी खाण्यात जाताना पुढच्याला बळी होतो हे कळतं, तरी घास केला तर पुढे खात राहतो. अर्थ इतका की जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये मी हा अभ्यास केला की झाला प्रेतरूप शरीराचा भाव. हे शरीर जिवंत आहे, सर्व व्यवहार करीत आहे, पण याचं निश्चित स्थान कुठे आहे? लक्ष याला काव स्मशानीचा. मधुसूदनीमध्ये एक संमत श्लोक दिला, कुठल्या स्मृतीत आहे माहिती नाही, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की जर मनुष्याला ही परमहंसाची स्थिती प्राप्त असेल, जसं आता स्वामी महाराजांचं उदाहरण सांगितलं की या ठिकाणी केवढे मेरू पासून थोडे देह दुःखाचे डोंगरे
दाटी जो पडी भले चित्त न दाटी. मेरू पर्वतापेक्षा मोठी दुःख आली तर तो मनुष्य साक्षीभावात राहिला, या देहादिकांच्याहून अच्युत होऊन राहिला, तर त्याला त्या देहादिकांचे होणारं जे दुःख आहे त्यांच्याद्वारा त्यांनी आणि देहासंबंधी असणाऱ्यांची ममता आहे, ह्या अहंता ममतेचा तो त्याग केला तर त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये उसळता आनंद आहे. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, काय सांगू झाले काहीची या बाही, पुढे चाली तेही आवडीने, अशा प्रकारची स्थिती तो भोगू शकतो. हा आनंद निर्विषय आहे, निरुपाधिक आहे. हा आनंद जो आहे तो या ठिकाणी निर्विशेष आहे, निरुपाधिक आहे आणि याशिवाय त्या आनंदाला म्हणजे काय आलंबन विवर्जित अशा प्रकारचा हा आनंद आहे. म्हणून असा आनंद जर आपल्याला मिळायचा असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो आपण मृत्यूचं चिंतन करावं आणि त्या ठिकाणी झाला प्रेतरूप शरीराचा भाव आणि जिवंत असताना जणू काही स्मशानात गेलेला आहे, प्रेत आहे, हे जरी श्वासोच्छ्वास चालत असले तरी सुद्धा जोपर्यंत प्रारब्ध लेश आहे तोपर्यंत हे चालू राहते. एकदा आपण जीवनामध्ये मृत्यूचा विचार करून जर आपलं आत्मस्वरूप त्याचा यथार्थ साक्षात्कार करून घेतला तर हा अविद्यालेश एकदा प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय, एकदा प्रारब्ध कर्म करून त्याचा भोग प्रारब्ध कर्माचा भोग भोगला की त्याचा नाश होतो. संचित ज्ञानाने नष्ट झालं, क्रियमान असंगत्वबोधाने लागत नाही आणि प्रारब्ध कर्म भोगून संपवतो. आता त्याला जन्म घेण्यासाठी अविद्या काम आणि कर्म हे कोणत्याही प्रकारचं भांडवल राहत नाही. हा त्याचा शेवटचा जन्म असतो आणि त्याला असं वाटत असतं ह्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. अशा प्रकार तुका म्हणे कौतुक वाटे झाल्या वेचाचे, नाममंगळाचे तेने गुणे. असा त्या मनुष्याला मृत्यू जसा जसा जवळ येतो तसं तसं त्याला आपण माहेरी चाललो असं वाटतं. विठ्ठल म्हणून मनुष्याने मरणाचा विचार करावा. हा एक भाग अत्यंत महत्वाचा तुकोबारायांनी सांगितलेला आहे. स्वामी महाराज एकदा त्यांचे एक गुरुबंधू होते, बार्शीचे मोठे वेदांताचे चिंतक होते आणि त्यांना डायबिटीज झाला, मधुमेह. त्यामुळे त्यांचा पाय पहिल्यांदा नडगीपासून काढला, नंतर गुडघ्यापासून काढला आणि त्यांना जहांगीर हॉस्पिटलला ते होते. त्यांनी स्वामीजींना निरोप दिला की मला एकदा भेटायला या. चातुर्मास्य चालू होतं आणि संपत आलं होतं 4-8 दिवसावर. त्यांनी सांगितलं की चातुर्माशामुळे मला काही उल्लंघन करता येत नाही, मी नंतर येईल, पौर्णिमेनंतर येईल, भाद्रपद पौर्णिमेनंतर. त्यांनी सांगितलं पण मी राहतो की नाही, तुम्ही काही करून या. त्यांनी सांगितलं तू मरत नाही. आणि नंतर झाल्यानंतर प्रतिपदेला त्यांना भेटायला आम्ही गेलो. गेल्यावर ते खूप रडायला लागले. त्यांनी असं केलं, स्वामी महाराजांनी त्यांना पाठीवरून हात फिरवला, डोक्यावरून सांगितलं हे प्रारब्ध भोगावंच लागतं, आता तुझा आजार बरा होईल. ते म्हणजे काय बरा कसा होईल, एक तोटला अगोदर नडगीपासून, आता गुडघ्यापासून, अजून तर डॉक्टर म्हणतात की गँग्रीन झालं तर वर मांडीपासून काढावं लागेल आणि काही केल्या मला वेदना थांबत नाही. ते म्हणे आहे पण होईल कमी, असं 2-3 वेळा सांगितलं पण ते रडायचं काय राहील. मग स्वामी महाराज म्हणजे तुम्ही आयुष्यभर जे पाठ सांगितले, कीर्तन प्रवचन केली, ती त्याचा काय उपयोग होतो का नाही. तर त्यांनी सांगितलं काडीचा पण उपयोग होत नाही. स्वामी महाराज म्हणले का होत नाही, कारण ते म्हणे ही कीर्तन मी लोकांसाठी केली, माझ्यासाठी केलीच नाही. स्वामी महाराज त्यांना म्हटले आता बघ तू मरणारच आहे खरं, परंतु म्हणे आता हाय हाय करून नाही मरणार आणि जर तू आताही त्या शरीरापासून विभक्त राहून जर अभ्यास केला तरी तू मरणारच आहे. परंतु आता हाय हाय करण्यापेक्षा आता आत्मचिंतन करून मरणार. विठ्ठल सांगायचं म्हणजे असं की स्वामी महाराज उठले आणि म्हटले तात्या चला निघा, म्हणे का याला काही सांगून उपयोग नाही. त्यांनी हात धरला स्वामी महाराजांचा. स्वामी महाराज मला आता जागा आली, आता ह्या पुढे मी रडणार नाही. आणि देह पातापर्यंत त्याचं थोड्या दिवसांनी देह पडला, पण त्यांनी हाय हाय केलं नाही, वेदना व्यक्त केल्या नाही. ते आपल्या स्वमहिमेमध्ये आत्मचिंतन करीत त्यांनी देह विसर्जन केलं. विठ्ठल
आणि त्यामुळं तुकोबारायांनी सांगितलं की हा अभ्यास मी केलेला आहे. त्या मी सांगत होतो त्या श्लोकामध्ये असं लिहिलेलं आहे, कुठल्या तरी स्मृतीतला श्लोक आहे, यथा प्राणवियुक्तोपी सुखम दुःखम न विंदती. तर त्यांना पण स्वामी महाराज म्हटले की बंड्यात तर दुःख होईल, कुठपर्यंत होईल म्हणे मरेपर्यंतच होईल, नंतर खडकावर आपलं तरी तुला काय होणार नाही. त्या श्लोकामध्ये मधुसूदन सरस्वतींनी तो एक संदर्भ श्लोक म्हणून दिलाय आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय, यथा प्राण वियुक्त होईल, ज्याचं प्राण या शरीरातून गेलेलं आहे, सुखम दुःखम न विंदती, त्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. तथा चेत प्राण युक्त होती, तसंच जर आपल्या शरीरात प्राण असताना, जसं आता स्वामी महाराजांचं उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे जरी कोणी अभ्यास केला तर 6 परमहंस गती व्रजेल. जे परिव्राजकांना, परमहंस परिव्राजकाचार्यांना ती स्थिती प्राप्त होते, ती स्थिती तुम्हाला आहे त्या ठिकाणी प्राप्त होईल. फक्त तुम्ही अभ्यास कोणता केला पाहिजे, शरीरात प्राण असतानाच हे प्रेत आहे. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जुगी तोचे एका हरिरंगीनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. अशा प्रकारचं आपली जर जीवन पद्धती आपण अवलंबली तर महापुरुषांची जी अनुभूती तीच अनुभूतीचे वतनदार आपण होऊ शकतो. म्हणून तुकोबारायांनी ही आपली अनुभूती मुक्त असताना त्याचं वितरण आपल्यासाठी केलं की बाबांनो तुम्ही एकच करा, आणि मी हेच केलं. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षीला ठाव स्मशानेचा. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जे काही काम क्रोध लोभ हे त्रास देत असतात, मुमुक्षुला हे प्रतिबंध आहे, हे वाटमारे आहेत, आणि त्यांचा किती प्रतिबंध केला, करण्याचा प्रयत्न केला तरी उपायच अपाय होऊन जातात अशी अर्जुनाने तक्रार दिली. चंचल मी मन कृष्ण प्रमाची बलवत दृढम तस्याहं निग्रह म्हणणे वायोरिव सुदुष्करम. किंवा हे जे काम क्रोध लोभ आहे हे एक प्रकारचे लुटारू आमच्या जीवनामध्ये आहेत. म्हणतात तुकोबाराय, जर तुम्ही या काम क्रोध लोभांचा पारिपत्य तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काय करा की या ठिकाणी हे आत्मचिंतन करा. आत्मा अमर आहे, आत्मा चिद्रूप आहे, आत्मा सद्रूप आहे, आनंद घन आहे, आद्वय आहे, परमार्थिक सत्तेतला आहे, आणि सर्व जे आहे ते वराड नव्हे स्वप्न गे माय. या ठिकाणी हा सगळं स्वप्न आहे, हे जागृती सुद्धा स्वप्न आहे. आपल्याला जे वाटतं ना सुख दुःख जागृती, स्वप्नातलं आपण लगेच जागा झालेलं सुख दुःखाचं काही वाटत नाही, पण जागृतीतले काही सुटत नाही. पण वेदांत शास्त्र सांगतं आपण संत वचनावर जर विश्वास ठेवला, विचाराने तर युक्तीने सिद्धच आहे, संतांचा अनुभवच आहे, पण एवढं सामर्थ्य आपल्या ठिकाणी नसेल, केवळ श्रद्धेने प्रवृत्त झालं तरी ही अनुभूती येऊ शकते. या शरीराला
ठरवण्याचा अभ्यास केला की ते काम क्रोध लोक काय करतात, त्यांची स्थिती जर बाजारात जाऊन पाहिली नेमकं काय आहे, तर ही माया काम क्रोध जेव्हा तुकोबरायांच्या जवळ येऊ पाहतात त्यावेळेला ते तिथे येतात आणि तुकोबरायांचा पराभव ते करू शकत नाही. ते तुकोबराय अजिंक्य राहतात आणि यांना मात्र या ठिकाणी खाली मानेने परत जावं लागतं आणि जाताना त्यांना रडू येतं. असं तुकोबराय दुसऱ्या क्रोध माया स्वामी महाराज नेहमी सांगायचे की माणसं आहे ना, काम यश क्रोध यश रजोगुण समद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम असं भगवंताने सांगितलं. अर्जुनही म्हणतो का चंचल मी मन कृष्ण. परमार्थाच्या साधकाने स्वामी महाराज नेहमी सांगायचे की हे काम क्रोध मला त्रास देतात, हे कधी जातील कसे जातील याचा विचार केला ना तर त्यांचा अंतःकरणावर एक संस्कार होत असतो. अलीकडच्या मनोविज्ञानाच्या भागात त्याला नकारात्मक सरणी म्हणतात किंवा निगेटिव्ह थिंकिंग म्हणतात. याऐवजी तुकाराम महाराजांचं संतांचं सर्वांचं म्हणणं आहे त्याचा विचार करीत बसू नये, त्याच्याऐवजी आपलं चिंतन अधिक कसं होईल याचा विचार करावा. अंतःकरण वृत्ती एका वेळेला एकाच आकाराची होते. जर परमात्म्याच्या चिंतनाच्या आकाराची झाली तर कामकार क्रोधकार होण्याचा आपोआपच थांबेल. काचपात्र असतं, काचपात्र त्याच्यामध्ये हवा असते. आता एकाने सांगितलं की हवा काढून घ्या, आम्हाला त्याच्यात पाणी टाकायचं. असं जर सांगितलं तर हवा काढून घ्यायची आणि मग पाणी टाकायचं का पाणी टाकल्यावर आपोआपच जाईल. ऐक
तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घरते. आपलं अंतकरण मध्ये देव भरला की काम क्रोध आपोआप जातात. तुकोबरायांनी ती आपल्या अनुभूती सांगितली. प्ररतीय रात्रंदिवस काम क्रोध माया. श्री एकांतात भंडाऱ्यावर भेटायला आले तर तुकाराम महाराज सांगतात, परावी नारी रखुमाई समान माणिक काय नेमोनिया ठाईची अशा प्रकारचं सांगतात. आम्हाला या ठिकाणी आमची इष्ट देवता आहे त्या कारणे हे श्रेय दिसतात. तुला जर परपुरुषाचं सुखच भोगायचं असेल तरी नरक आहे थोडे झाले अशा प्रकारचं सांगतात. आम्हाला या ठिकाणी तुकाराम महाराजांना काही विचार करावा लागला नाही, ते सहजच पूर्ण झालं. कारण मन एकदा आत्मरंगात रंगलं की विषय रंगात रंगतच नाही. विषय काय आहे याचं त्याला स्फुरण अनुकूल विषय प्राप्त झाले तरी तो इतका उपरामाला प्राप्त झाला असतं की त्याच्या अंतकरण इंद्रियाच्या द्वारा अनुकूल विषय पाहण्याचं सुद्धा त्याला स्मरण नाही. अशा प्रकारची तो निर्वृत्तिक अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. क्रोधाचा कितीही प्रसंग आला तुकोबरायांच्यावर त्याचा परिणाम होऊ शकला नाही. शिवाजी महाराजांनी एवढा नजरानं भेट दिला. माया म्हणजे काय? नाथ महाराज म्हणतात काही वेळेला स्त्रीला माया असं म्हणतात आणि काही वेळेला धनाला माया असं म्हणतात हे या ठिकाणी. आणि आपली प्रक्रियेतली माया आहे त्याचा बुद्धीच्या स्तरावर विचार करून काहीच उपयोग होत नाही. शिवाजी महाराजांच्या धनाचा सुद्धा त्या तुकोबारायांना काही दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. आता यम जो आहे तो सारखा शोधित असतो. पापी लोक पापाच्या करू दे आणि नंतर मरू दे आणि नंतर मला गिराईक जास्त लाभू दे, त्याला अशा लोकांची सेवा करण्यात फार आनंद वाटतो. परंतु तुकोबाराय जेव्हा हरिभजने हे दवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा त्यावेळेला तो म्हणती हाय हाय यमधर्म. त्या ठिकाणी यमधर्म सुद्धा म्हणतो. यम म्हणे कवनाते यमावे, दम म्हणे कवनाते दमावे, तीर्थे म्हणते काय खावे दोष ओखदाचे नाही. तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकलं का त्या लोकांच्या अंतकरणात प्रत्येकाच्या परिवर्तन झालं आणि सगळे जे लोक आहे हरिभजनाने इतकं जवळलं की तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले तरी आता या भजनानंतर चालूच आहे. आणि या अशा प्रकारचा मरणाचा विचार केला की वैराग्याच्या शेणी म्हणजे गोवऱ्या त्या ठिकाणी ह्या शरीराला लागतात. म्हणजे हे शरीर जाळलं पाहिजे जिवंत असताना असं काही नाही. या ठिकाणी जिवंत असताना प्रेतरूप आहोत असा अभ्यास केला की जे विषयांमुळे मनुष्याला त्या विषयांची इच्छा झाली तरी मन चंचल होतं. त्या विषय आपल्याला प्राप्त झाले तरी ते विषय आपल्याला भोगायला मिळतील की नाही, भोगले तरी ते आपल्याला पुन्हा भोगण्यासाठी ते आपल्याजवळ राहतील की नाही. आणि गेल्यावर तर काय मासा जसा पाण्यावर तडफडतो अशी ही जीवाची स्थिती आहे. पण या ठिकाणी ते सांगतात की अशा मरणाचा विचार करणारा किंवा मरणाच्या विचाराने भगवंताच्या भक्तीमध्ये किंवा वेदांत विचारामध्ये गुरूंच्या शरणागत होऊन त्यांच्या संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. अशा प्रकारे जीवन जगेल तर त्याला त्या शेणी म्हणजे गोवऱ्या त्या वैराग्याच्या शेणी लागलेल्या शरीरात म्हणजे ह्या शरीर भावाविषयी त्याच्या अंतकरणात वैराग्य निर्माण होतं. वैराग्याच्या शेणी लागलेल्या शरीरा आणि त्याच्या अंतकरणात ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मद्वेषी. दुसरा एक पाठ आम्हाला सापडला होता. मी नेहमी सांगत असतो ज्ञानाग्नी भरभरा जीवद्वेषी असा भाऊ एक पाठ सापडला. इंद्राने गाथा तरंगत आला होता. आपलं मृत्यू सोपांचं काम चालू होतं तेव्हा आणि त्याच्यामध्ये अजून आहे आपल्याकडं भिजलेला होता. फाटतील नाही, उघडला की फाटतो. पण त्याच्यामध्ये एक पत्र होतं आणि त्या पत्रामध्ये हा अभंग आहे. कोणीतरी एखाद्या महापुरुषांनी त्याच्यात पत्र लिहिले आणि त्या पत्रामध्ये पण हाच अभंग दिला. आता तुम्ही वाचा. ह्या अभंगाविषयी बऱ्याच गोष्टी आहेत पण आपण पुन्हा कधीतरी त्याचं चिंतन करू. तर त्याच्यामध्ये लिहिले ज्ञानाग्नी भरभरा जीवद्वेषी. मनुष्याला दुःख काय देतो, जीव भाव देत असतो आणि हा ज्ञानाग्नी लागला तर जीव भाव दग्ध होतो, भरभरा जळून जातो. किती चांगला पाठ आहे. विठ्ठल
त्याच्यानंतर सांगतात की बरेच लोकांना आपल्या कुळाचा नामाचा इतका अभिमान असतो, परंतु मी मात्र ह्या भगवत भक्तीच्या बळावर, वेदांत विचाराच्या बळावर ह्या कुळ नाम रूपाला तिलांजली दिली असं तुकोबाराय सांगतात. दिली तिलांजली कुलनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. हे एक प्रकारचं लय चिंतन आहे की ज्याच्यामध्ये शरीर उत्पन्न कसं झालं. आत्मना आकाशात समृतः, आकाशात वायू, वायुरग्नी, अग्नी आपः, आभ्या पृथ्वी, त्या पंचमहाभूतातच हे शरीर आहे. तर याच्यामध्ये अभ्यास सांगितलेला आहे की आपण ही जी पृथ्वी आहे ती जलामध्ये, जल अग्नीमध्ये, अग्नी वायूमध्ये, वायू आकाशामध्ये, आकाश मायेमध्ये आणि माया ब्रह्मामध्ये लीन करायची आणि आपल्या स्वरूपात जायचं. म्हणून हे जे काही लोकांना खूपच आमचं कुळ असं, आमचा वंश हा, आणि त्याच्यामध्ये स्वतः जर पाहिलं तर काय नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळ, परंपरेचं खरं जे जतन करायचं ते नाही, उगीच त्या वंशाचा अभिमान. तुकाराम महाराज सांगतात माझ्या ह्या चिंतनाच्या अभ्यासामुळं कुळ, नाम, रूप याचा मला कळून की शरीराला सजवण्याचा लोक प्रयत्न करतात. हे शरीराच्या याचं अंजन भंजन करायचं. जे शरीर आता सांगितलं की या शरीराची राख होते, पशुपक्षी त्याला गिधाडं खातात, अशा प्रकारचं याचं शरीराची स्थिती. आणि त्या शरीराला एक ॲसिडची बाटली टाकली, केवढाही सुंदर मनुष्य असला तर त्याचा चेहरा असा होऊन जातो की तिकडे बघावं सुद्धा वाटत नाही. आणि हे सगळं ईश्वराने दिलेली देणगी, त्याला जोपर्यंत ज्या स्थितीत ठेवायचं
सांगायचं, बालपणचं ऐश्वर्य तारुण्यात नाही, तारुण्यात वार्धक्यात नाही, आणि वार्धक्यातल्या अंत्यावस्थेमध्ये खोबऱ्याची वाटी असे झाले मुख, आणि त्या शरीराला सजवण्याचा किंवा अंजन भंजन करण्याचा प्रयत्न म्हणजे आपल्या बुद्धीला गहाण ठेवण्यासारखा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, दिली तळा म्हणजे करून अमरपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. नंतर सांगतात, हा शरीर म्हणजे एक घट आहे. आपली हे सगळं प्रेत यात्रेचं वर्णन आहे अभंगामध्ये हे रूपक केलेलं आहे, परंतु हे रूपक म्हणजे एक प्रेत यात्राच आपली चाललेली आहे. आता त्या प्रेत यात्रेचा भाग एक आहे की सगळं प्रेत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी काय सांगतात, फोडीला घट, ते प्रदक्षिणा करतात, पाठ करतात आणि तो फोडतात. त्याच्या ठिकाणी त्याला छिद्र केलेलं असतं पाणी, आणि मग तो फुटला, फोडीला घट आणि ठेवीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाले. आपण आपल्या जीवनामध्ये जिवंत असताना श्रीगुरूंच्या चरणी समर्पित व्हावं, त्यांच्याकडून श्रवण मनन निधी ध्यासन त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त व्हावं. त्यामध्ये स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह यांचा निराश व्हावा, आणि त्याच्यानंतर ठेवीला चरणी म्हणजे तुरीय अवस्थेत जाऊन त्यांच्या स्वरूपाशी एक व्हावं. आणि हे होण्याचं साधन जर कोणतं असेल तर वेदांत सांगतो महावाक्याचं श्रवण, आणि तेच या अभंगामध्ये सांगतात, फोडीला घट ठेवीला चरणी. चरण शब्दाचा अर्थ स्वरूप आहे, आपल्या स्वरूपात समज ते आपल्याला दिसतं, मडके घेतात, फेरी घालतात, परंतु एका एका शरीरामध्ये एका एका देहाचा निराश करतात. आणि त्या ठिकाणी ठेवीला फोडीला घट ठेवीला चरणी, आणि हा प्रभाव कशाचा, महावाक्य ध्वनी बोंब झाले. या ठिकाणी श्रीगुरु जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा या तीन शरीराचं भेदन करून अंतकरण वृत्ती हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करतात. म्हणून तुकाराम महाराज होतात, पुढं काय राहतं, पुढं राख होऊन जाते. तेच तुका बरं आहे चौथ्या चरणात. असेच एक महात्मे म्हणायचे भाऊ की तुमचा संप्रदाय द्वैती आहे, तर त्यांना हा तुकोबारायांचा अभंग पहा. त्यांना मराठी कळत नव्हतं, पण त्यांनी अभंग वाचलं तर हा तर हिंदीत आहे असल्यासारखाच वाटतो. ते सगळे संस्कृत प्रचलित शब्द आहेत म्हणे, याचा अर्थ मला सगळा कळला. आता माझा भ्रम गेला की वारकरी साधू हे द्वैती आहे. तत्वज्ञानाचं फलासहित साधनासहित अधिकारासहित सर्व एकाच अभंगात आलं म्हटलं. विठ्ठल त्यांनी सांगितलं, तेव्हा त्यांनी सांगितलेलं सांगतो. त्यांनी त्या रक्षा शब्दाचा अर्थ राख नाही केला. म्हणजे रक्षा शब्दाचा अर्थ गुरुकृपेने रक्षण झालं असाच आहे ना अर्थ. मी म्हणलं हो तसाच आहे, मला नव्हता माहिती. काही प्रश्न, कारण परमात्मा जो आहे ना आपलं स्वरूपच असल्यामुळं स्वामी महाराज सांगायचे, फुलपूस करायला तरी श्रम आहे पण आत्मज्ञान व्हायला श्रम नाही. गुरुनी सांगावं आम ब्रह्मास्मी आहे शिवानी, एक वेळा पडता कानी. तुका म्हणे कानी ऐकली
मात तोची झाला घात जीवपणा. पण संतांच्या ठिकाणी आपलं जीवन जेव्हा समर्पित होतं तेव्हा फार काही कष्ट लागत नाही. कारण का उजळीला दीप गुरुकृपा. तुकारामाला म्हणतात संत गुरुकृपेचे हे दीप आणि तरी साधका निष्पाप. संत कृपेचा दीप जीवनात आला की तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. इथं रक्षा झाली म्हणजे अज्ञान आणि काज्ञान काय धगधग आली. एक बाधित झालं म्हणायला आहे, वास्तविक ते नष्टच झालं, वास्तविक त्याची सिद्धी झाली नाही. म्हणून संत कृपेचे हे दीप आणि करी साधका निष्पाप. अज्ञान हे खरं पाप आहे, मोह हे खरं पाप आहे. त्या सर्व पापाची निवृत्ती करणारे संत आहेत आणि त्याची अनुभूती तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे रक्षण पण झालं आणि राग पण झालं. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. आणि याचं कारण काय असेल तर उजळीला दीप गुरुकृपा. गुरुकृपा आमच्या जीवनात झाली आणि ही अनुभूती आम्हाला आली ती तुम्हाला मी सांगतो. त्या ठिकाणी घेईल त्याचा बोध असं तुकाराम महाराज आपल्याला 6 चरणात म्हणले. 6 चरणाचा तुकाराम महाराज सांगतात आणि आता म्हणतात आमची वैकुंठाला जाण्याची वेळ आली असं सांगतात. विठोबा झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षेला ठाव स्मशानिता. रडती रात्र दिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय धर्म. वैराग्याच्या शिणी लागल्या शरीरा नानांगी लागला ब्रह्मकेशी. फोडलेला घट ठेला चरणी वाक्य ध्वनी बोल निघाली. दिली तळाली कुळनाम रूपाशी शरीर जाते त्याशी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळीला दीप गुरुकृपा. रडती रात्र दिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म. आज प्रातस्मरणीय वंदनीय गुरुजींचं हे पुण्य महोत्सवाचं निर्वाण महोत्सवाचं हे सप्ताह पर्व चालू आहे. श्रावण महिना आहे. या ठिकाणी श्रावण शब्द श्रवण शब्दापासून व्युत्पन्न आहे आणि ते भाग्य. त्या निमित्ताने आपल्याला ही शब्दकुसुमांजली गुरुवारींच्या चरणी समर्पित करण्याचं एक प्रकारचं भाग्य त्यांच्या कृपेनं आपल्याला लाभलं. तर या ठिकाणी मी पहिल्यांदाच सांगितलं की हे काही ठिकाणं असं असतात कालिदासाने लिहिले व्यतिशदती पदार्थांतरान खलु कोपी बाह्य येतो. असं एखादं काहीतरी बाह्य कारण घडतं की ज्या कारणामुळे 2 हृदयांचं त्या ठिकाणी एकमेकाला जोडली जातात. त्यापैकी गुरुजींची काय कृपा असेल तर आतापर्यंत मी जिवंत आहे, आता 70 चालू आहे. तर गुरुजींच्या कृपेने या ठिकाणी मी 4 पिढ्या काढत आहे. आता सांगितलं गुरुजींची आहे, भाऊंची आहे, सारंगची आहे आणि कैवल्यची आहे. आता त्याच्या मुलाला पाहायला आपण निश्चित नसणार याच्याबद्दल काही शंका नाही. 4 पिढ्या पाहण्याचं भाग्य जे ते आपल्याला लाभलेलं आहे. तेव्हा त्यासाठी अकल्प आयुष्य हवे त्या कळत माझ्या सकळा हरिचारासा कल्पनेची बाधा न कोणे काळी ही संत मंडळी सुखे असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. नामा म्हणे तया सावे कल्याण जयामुखी निधान पांडुरंग. सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतो मा कश्चित दुःख मापण्या. याचा अर्थ सर्वांना सुख प्राप्त हो, सर्वांना आरोग्य प्राप्त हो, दीर्घ आयुष्य प्राप्त हो आणि सगळ्यांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येऊ. वास्तविक या ठिकाणी आज आमचे सारंग महाराज सकाळी आले
तर आमची काही स्थिती नाही. पण मी त्यांना म्हटलं की गेल्या वर्षी आता अनेक वर्ष गेल्या वर्षी आपल्याला सेवा करता आली नाही, तेव्हा बोलताच येत नव्हतं. म्हणलं आता बोलणं चालू झालं पण बाकीचं खराब आहे. तर ते म्हणे मी 10 मिनिटं कर. म्हणलं 10 मिनिटं नाही, प्रामाणिकपणे गुरुजींच्या जवळ जितका वेळ करता येईल तेवढं करू. तर जवळजवळ मला वाटतं की आता ती वेळ झाली तर तिचं अतिक्रमण करणं काही चांगलं होणार नाही. आणि मला याच्यापेक्षा जास्त काही सुचत नाही, हे मी कशाला सांगू आहे की नाही त्याच्यामध्ये. तर आता झालेली सेवा गुरुजींच्या चरणी समर्पित करून आणि चिंतनाला विराम देऊ. ज्ञानेश्वर तुका मने रक्षा झाली आपल्या ah